सियावर रामचंद्र की जय। रामकथेमध्ये आत्तापर्यंत मी सलग सांगत होतो, त्यासोबत मध्येच शिवकथा सुरू केलेली होती। शिवकथा, रामकथा, हिंदीचा एक व्हिडिओ तिसरा आणि मराठीचे 2 असे 5 व्हिडिओ रोज करावे लागत होते। एखाद दुसरा दिवस 3 दिवस कुठे गावाला जायचं म्हटलं की साधारणतः 3 दिवसाचे 15 व्हिडिओ स्टॉक करून ठेवावे लागत होते। मग प्रवास, त्या प्रवासादरम्यान पुन्हा काही विचार येणं, हे सगळं घडत होतं। त्यामुळं शिवकथा थांबवून आध्यात्मिक चॅनलवर सुद्धा, डिवाइनवर सुद्धा एकच व्हिडिओ टाकावा असं ठरलं आणि मध्ये मध्ये अन्य विषय द्यावेत असंही मनात आलं। तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स बघितल्या की रामकथेमधली सलगता जाते आहे, त्यामुळं मध्ये मध्ये विषय न मांडता दुसरा व्हिडिओ टाकावा। मी त्या मताशी पूर्णतः सहमत आहे की रामकथेची सलगता निघून जाते, म्हणून या काळामध्ये मी सलग रामकथा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। मधल्या विषयांना ड्रॉप करतोय, टाळतोय। 2 व्हिडिओ करणं सहज शक्य आहे, करताही येतील आणि आपण हाती घेतलेलं काम प्रतिसाद मिळत नाही म्हणून टाकून द्यायला मीही मान्य करणार नाही, थांबणार नाही आहे। विनंती एवढीच आहे, मागणी एवढीच आहे, देवा लय नाही मागण्यासारखं, की ज्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत घेतो, अभ्यास करतो, त्यावर काम करतो, त्यावर एक टीम काम करत असते पुढे पोस्ट प्रोसेसिंगचं, एडिटिंगचं, सगळ्या कामाचं, आणि ते त्या कामाला आपल्या समोर आणतात, तेव्हा ते काम लोकांच्या पर्यंत पोहोचावं आणि अधिकाधिक लोकांना हिंदू धर्माच्या वास्तविक गोष्टींची जाणीव व्हावी। वेगळं ज्ञान मिळावं हा हेतू नाही आहे, अजिबात नाही। ज्ञान देणे हे माझं काम नाही, ते मलाच अजून मिळायचं राहिलंय। मी तुम्हाला कुठून वेगळं ज्ञान देऊ? मीच त्या ज्ञानाच्या प्रवासातला एक व्यक्ती आहे, मी काय वेगळं तुम्हाला ज्ञान देणार आहे? अपेक्षा एवढीच आहे की याच्या व्ह्यूअर्सची संख्या वाढली पाहिजे। 60, 65, 62 हजार सबस्क्रायबरचाही वेग मंदावलाय। 100, 125 सबस्क्रायबर महिन्याला वाढत आहेत। त्या 60 ते 70 या दरम्यान जे अडकून पडलोय ते तिथून बाहेर पडायला तयार नाही। मागच्या काही महिन्यापासून 70च्या पुढे जायला तयार नाही आहे। म्हणजे लोक सबस्क्राईब करायला तयार नाही, त्याचा अर्थ ते आवडत नाही असा निघतो। लोक बघायला तयार नाहीत, 1,500, 2,000च्या वर, 1,500, 2,000 बघतायत, ही सुद्धा खूप छान गोष्ट आहे, त्यांच्याकरता हे काम केलंच पाहिजे। पण ते अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोचलं तर अधिक बरं होईल, यासाठी आहे। बाकी हनुमंतांनी आलेल्या संकटांवर मात करत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत, जसा लंकेकडचा प्रवास चालू ठेवलाय ना, तसा आपला प्रवास सुद्धा चालूच राहणार आहे। हनुमंतांच्या मनामध्ये कधी अशी शंका नाही आली की आपण जाऊ दे, एवढा त्रास होतोय, मोह होतोय, लोक आडवं येत आहेत, कशाला सोडायचं? नाही सोडलं ना ते। तसं आपणही या हिंदू धर्माचे हनुमंत आहोत। अनेक प्रसंग येतील, संकटाची प्रसंग येतील, मोहाची प्रसंग येतील, जावं लागेल, सुरसेच्या मुखात प्रवेश करावा लागेल, संपलं असं वाटेल आणि परत यावं लागेल। सिंहिकेचं मुखात प्रवेश करून छाती फाडून बाहेर यावं लागेल, करावं लागणार आहे। कारण या धर्मात फूट पाडणारे विरोधकांची संख्या खूप मोठी झाली आहे। कोणीतरी हनुमंत व्हायला हवा ना, कोणीतरी। त्या हनुमंतांच्या बरोबरीचे आपण नाही होऊ शकत, पण कोणीतरी हनुमंत व्हायला लागेल। एक काळा कोळसा सातत्यानं बोलतोय, धर्मावरती आघात करतोय, या धर्माला जातीच्या मध्ये विभागण्याचा प्रयत्न करतोय। न्यायाधीश होता म्हणे, अशी नालायक माणसं न्यायाधीश होऊ शकतात याचं मला आश्चर्य आहे। अशी माणसं बोलत असतात, कोणी टकले बिगले बोलत असतात, मिटकरीसारखी माणसं बोलत असतात आणि त्याच्या बोलण्याला अधिकाधिक प्रसिद्धी मिळते। का मी बघा म्हणतोय ते सांगतोय तुम्हाला। मी बघा का म्हणतोय? या सगळ्या अधिक प्रसिद्धी मिळवणाऱ्या माणसांच्या गोष्टी डिजिटली कायम राहतात। ज्या गोष्टी खूप कमी बघितल्या जातात त्या सर्चमध्ये सुद्धा कमी वेळेला दिसतात। याचं डिजिटलचं एक गणित आहे। जे जास्त बघितल्या गेलं आहे, जे जास्त जणांच्या पर्यंत सर्क्युलेट झालं आहे, ते वारंवार समोर येतं आणि ते दिसू लागतं। जसं तो जर्मन शेफर्ड
काय त्याचं नाव ध्रुव, अढळपद मिळवून बसलाय जर्मनीत जाऊन. आणि त्याचं अधिकाधिक लोकांनी बघितल्यामुळं जेव्हा सत्यता काय याचा शोध सुरू होतो इंटरनेटच्या जाळ्यावरती, तेव्हा ते समोर येतात. आणि अशी 3-4 माणसं बोललेली समोर दिसलं की एक असत्य 4 जणांनी सांगितल्यावर अर्धसत्य वाटू लागतं आणि त्याची सत्यता पटू लागते नव्या पिढीच्या मनामध्ये. कारण जेन झी ही नवी पिढी इंटरनेटवर सर्च करत जाते आणि इंटरनेटवर सर्च करताना त्यांच्या वाट्याला जे येतं ना ते ती बघत जाते आणि त्यातूनच ते आपलं मत बनवत असते. जसं हिंदू धर्मातल्या ग्रंथांच्या बाबतीत झालंय. संस्कृतचं ज्ञान खूप लोकांच्या पर्यंत नव्हतं. पुढे वेगवेगळ्या भाषेतून ते ज्ञान मिळू लागलं आणि संस्कृत ही पुस्तकातली ग्रंथांची भाषा झाली, सामान्यांची भाषा नाही राहिली. म्हणून संस्कृतचं ज्ञान ब्रिटिशांनी इंग्रजीत भाषांतरित केलं. इंग्रजीत भाषांतरित केलेलं ज्ञान संस्कृतच्या अज्ञानामुळं आमच्या इथल्या लोकांनी वाचलं. ब्रिटिशांनी जसं मांडलं तसा धर्म आम्हाला समजला, आमचा खरा धर्म आम्हाला समजला नाही आणि त्यांनीच याचे डिजिटल फुटप्रिंट टाकायला सुरुवात केली. अशी माणसं नेमली जे वारंवार बोलत राहतील आणि याचं पाखंड खंडन करणारा, याच्यातली सत्यता मांडणारा, वस्तुस्थिती काय हे सांगणारा, कोणी लेख लिहिला, कोणी व्हिडिओ केला, तर तो मात्र फार लोकांनी बघितला नाही, कारण त्याला ही जातीच्या चौकटीमध्ये अडकवून टाकलं. मग असं झालं की उद्या नव्या पिढीसमोर येणारे विषय हे डिजिटली परिपूर्ण येणार नाहीत, तर ते डिजिटली लपून राहतील. म्हणून याला बघणं आवश्यक आहे. सुशील कुलकर्णीला 4 पैसे मिळावेत, त्याचे व्ह्युअर्स वाढावेत, त्याचे सबस्क्रायबर वाढावेत, यासाठीचा हा उद्योग नाही आहे. यासाठीचा अजिबात उद्योग नाही आहे. डिजिटल फुटप्रिंट सोडणं आवश्यक आहे. कारण आम्ही ते केलं नाही, आम्ही ते बघितलं नाही, तर ते उद्या नव्या पिढीसमोर येणार नाही. वस्तुस्थिती काय समजणं आवश्यक आहे. मंडळी, मी हनुमान यासाठी म्हणालो की रामकार्यात निघालेला हनुमान प्रलोभनांना, मोहांना बळी न पडता उड्डाण घेऊन विस्मृतीला स्मृतीमध्ये बदलवून चालत राहतो, शक्तिहीनतेला शक्तीमध्ये बदलून चालत राहतो. आपल्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टींना पुन्हा स्मृतीत आणणं, आपल्या मूळ शक्तीला पुन्हा जागं करणं आवश्यक आहे. आणि हे केलं तरच आपण सीतेपर्यंत पोहोचणार आहोत. लक्षात ठेवा, आपल्या धर्माला वाचवायचं असेल तर डिजिटल फुटप्रिंट अधिक सक्षम करणं आवश्यक आहे. नमस्कार.